सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हा जो आपला पुढचा भाग घेतो आहे आपण. त्याच्या आधी आपण या धड्यामध्ये सेक्शुअल प्रोडक्शनचे जे दोन भाग आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचे सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम याच्यामधले दोन्ही प्रकार आपण डिटेलमध्ये मागच्या दोन्ही 3 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आता हा ज्या व्हिडिओमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स म्हणजे लैंगिक प्रजनन पाहतोय, पण ते कशामधलं तर वनस्पतीमधील. फ्लॉवर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल फ्लोर्स ॲज कॅलेक्स, कोरोला, अँड्रिओसियम, जिनिओसियम, अरेंज्ड इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड. म्हणजेच आपल्याला एक ह्याच्यामध्ये फ्लॉवर म्हणजे फूल हा आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनचा, लैंगिक प्रजननाचा सर्वात महत्त्वाचा असा भाग पाहणार आहोत. याच्यामध्ये या फुलामध्ये एक उदाहरण म्हणून आपण जास्वंदीचं फूल इथे घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथे डायग्राममध्ये दिसतंय हे जास्वंदीचं फूल आहे. त्याचा हा हे तुम्हालाही माहिती आहे, जास्वंदीच्या फुलांच्या ह्या पाकळ्या ज्या असतात त्याला पेटल्स म्हणतात, कोरोला. आणि त्याच्यामध्ये स्टिग्मा म्हणजे बघा ती पूर्ण हिरव्या रंगाची जी दाखवली, तर त्याच्यामध्ये त्याला स्टिग्मा असं म्हटलं जातं. त्याचा जो सर्वात वरचा टोक असतो तो म्हणजे स्टिग्मा. त्याच्यातला जी देठासारखा म्हणजे मधल्या दांडीसारखा जो भाग आहे त्याला स्टाईल असं म्हटलं जातं. आणि खालचा जो त्याच्यातला आतला भाग जो आहे तो म्हणजे ओवरी. आता हे तिन्ही गोष्टी मिळून जिम्निओसियम हा तयार होतो. आणि त्याच्यामध्ये आता कॅलेक्स म्हणजे काय, तर हा खालचा हिरव्या रंगाचा जो देठाचा भाग आहे हा म्हणजे सेपल्स म्हणतात त्याला सुद्धा. आणि त्याच्या खालचा जो देठ आहे पेडिसल हा जो आहे तो म्हणजे खालचं टोक, देठाचा जो भाग. तर असं आहे. आणि त्याच्यामध्ये हे फिलामेंट आहेत बघा आतले. आपण जर जास्वंदीचं फूल तुम्ही ॲक्च्युली मी वर्गात असले असतं तर हे जास्वंदीच्या फुलावरच आपण डिटेल अभ्यास केला असता, म्हणजे मी घेऊनच येऊन. तर त्याच्यामध्ये हे फिलामेंट्स अशा आतले कळे छोटे छोटे असतात. तर हे फिलामेंट्स आणि अँथर म्हणजे त्याच्या टोकावर असलेलं हा जो भाग आहे त्याला अँथर म्हटलेले. आणि ह्या दोन्ही गोष्टी मिळून हा जो भाग तयार झालेला आहे त्याला म्हणायचं आहे अँड्रोसियम. लक्षात घ्या, जिनिओसियम अँड अँड्रोसियम हे 2 भाग आहेत. जिनिओसियम्स म्हणजे काय, फिमेल पार्ट झाला हा फ्लॉवरचा, तर अँड्रोसियम म्हणजे मेल पार्ट. लक्षात घ्या. अरेंज्ड इन अ सिक्वेन्स फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड. आपल्याला बाहेरच्या भागापासून आणि आतल्या भागापर्यंत याचा अभ्यास करायचा आहे. अँड्रोसियम अँड जिनिओसियम्स आर इसेन्शियल वोल्स बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन्स ऑफ रिप्रोडक्शन, whereas calyx, corolla are called as accessory holes because they are responsible for प्रोटेक्शन ऑफ इनर रोल्स. म्हणजे हे अंडरलाईन करून घ्या दोन्ही वाक्यांना. इसेन्शियल होल्स का म्हणायचं, कारण त्यांचं काम काय आहे, रिप्रोडक्शन करण्याचं. म्हणून अँड्रोसियम अँड जिम्नोसियम्सला इसेन्शियल रोल्स म्हणतात. तर कॅलेक्स आणि जे कोरोला आहे हे सगळ्या भागांचे मी तुम्हाला डिटेल आत्ता सांगितलेलेच आहे. तर ह्या दोघांना हे याच्या प्रोडक्शनला किंवा प्रोटेक्शनसाठी, कुणाच्या हे अँड्रोसियम अँड जिम्नोसियमच्या प्रोटेक्शनसाठी हे काम कारणीभूत आहेत. हा पूर्ण आउटर लेअर आहे. पेटल्स झाले, कोरोला झाला, तर हे सगळे आउटर लेअर असल्यामुळं ह्यांचं प्रोटेक्शन करायचं काम हे करतात. आणि म्हणून त्यांना ॲसेसरी रोल्स म्हणतात. मेंबर्स ऑफ कॅलेक्स आर कॉल्ड सेपल्स अँड दे आर ग्रीन कलर्ड. तुम्हालाही माहिती आहे. हे बघा सेपल्स जे आहेत खालच्या हिरव्या रंगाचं जे छोटे भाग असतात, प्रत्येक
फुलाच्या जो पाकळी असते, पाकळीच्या खाली बघा हिरव्या रंगाचं असतं, त्याला म्हणायचं सेपल्स. अँड दे आर ग्रीन कलर. मेंबर्स ऑफ कोरोला आर कॉल्ड पेटल्स. मग असे सांगितले पेटल्स म्हणतात त्या पाकळ्यांना. अँड दे आर व्हेरियसली कलर्ड, वेगवेगळ्या कलरमध्ये. हे आता आपण जास्वंदीच्या फुलाचा अभ्यास करतोय म्हणून ते लाल रंगाचं असतं. त्याचा वेगवेगळ्या फुलांचं पण दाखवलेले आहेत बघा इथे. पपईचं फ्लॉवर म्हणजे पपईच्या झाडाची येणारी ही फुलं आहेत. तर ह्याच्यातला मेल फ्लॉवर जो असतो तो, हे बघा आतल्या पिवळा जो भाग आहे त्याला म्हणतात अँथर वरचा टोकदार, आणि ती फिलामेंट्स आहे पिवळा भाग. लक्षात येते का? आणि हा मेल फ्लॉवर आहे आणि वरचा जो दाखवला आहे हा फिमेल फ्लॉवर. ह्याच्यामध्ये पण फरक दिसतोय आपल्याला, लक्षात येतं. अ फ्लॉवर इज कॉल्ड बायसेक्शुअल इफ बोथ रोल्स दॅट इज अँड्रोसियम अँड ज्युनोसियम्स आर प्रेझेंट इन द सेम फ्लॉवर. एक्झाम्पल हिबिस्कस. हिबिस्कसमध्ये कसं असतं की अँड्रोसियम आणि जिम्नोस्पियम हे एकाच फुलामध्ये दोन्ही असतात, त्याला म्हणायचं बायसेक्शुअल फ्लॉवर किंवा वनस्पती. त्याच्यामध्ये दोन्ही आहेत, एक अँड्रोसियम पण आहे आणि जिम्नोस्पियम पण आहे. अ फ्लॉवर इज कॉल्ड युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे एकच. इफ एनी वन ऑफ द अबाऊ मेन्शन टू रोल्स इज प्रेझेंट इन द फ्लॉवर. म्हणजे काय, अँड्रोसियम किंवा जिम्नोसियम हे दोन्हीपैकी एकच जर असेल तर त्याला म्हणायचं युनिसेक्शुअल फ्लॉवर. लक्षात घ्या. इफ ओनली अँड्रोसियम इज प्रेझेंट इट इज कॉल्ड मेल फ्लॉवर. मग असे सांगितले जर अँड्रोसियम असेल तर त्याला मेल फ्लॉवर म्हटलं जातं. पपयाचं फूल दाखवलेलंच आहे शेजारी. अँड इफ ओनली जिम्नोसियम इज प्रेझेंट इट इज कॉल्ड फिमेल फ्लॉवर. एक्झाम्पल पपयाचं दाखवलेलंच आहे बघा. फिमेल फ्लॉवरमधलं पण आपल्याला हे फूल दिसून येत आहे. आता ह्याच्यातला पुढचा भाग म्हणजे काय, मेनी फ्लॉवर्स. आता ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने सेक्शुअल रिप्रोडक्शन होते हा आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. मेनी फ्लॉवर्स हॅव द स्टॉक फॉर सपोर्ट इज कॉल्ड पेडिसेल. सच फ्लॉवर्स आर कॉल्ड पेडिसिलिएट, व्हेअर ॲज फ्लॉवर विदाउट स्टॉक इज कॉल्ड सेसेल्स. लक्षात घ्या, जे फ्लॉवर आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आता ह्याच्यामध्ये आपण जे जास्वंदीच्या फुलाचं जे फ्लॉवर पाहतोच आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीत दिसते, तर त्याला सपोर्ट म्हणून आहे त्याला देठ, तर त्याला काय म्हणायचं आहे, पेडिसियल. अँड सच ज्याच्यामध्ये फ्लॉवर असतात त्या पेडिसिलेट असं म्हटलं जातं. आणि जे फ्लॉवर विदाऊट स्टॉक असतात म्हणजे ज्यांना देठ नसतं, ज्या फुलांना देठ नसतं त्याला सेसियल्स असं म्हटलं जातं. अँड्रिओसियम इज मेल रोल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड स्टॅमेन्स. बघा आता मेल पार्ट म्हणजे कोण, अँड्रोसियम. हे लक्षातच ठेवायचं आहे की अँड्रोसियम म्हणजे मेल पार्ट आणि जिम्नोस्पियम म्हणजे फिमेल रोल. हे लक्षात घ्या. इट्स मेम्ब्रेन्स आर कॉल्ड कार्पेल्स. यांच्या ज्या मेम्ब्रेन्सला म्हणजे त्याच्या वरच्या आवरणाला काय म्हटलं जातं, कार्पेल्स असं म्हटलं जातं. मेंबर्स ऑफ जिम्नोसियम आर कॉल्ड कार्पेल्स अँड दीज मे बी सेपरेट ऑर युनिटेड. लक्षात घ्या, ह्याचे जी आपण पाकळ्या म्हणता येईल त्यांना, तर हे जे आहेत ह्या कधी जॉईंट असतात, जोडलेल्या असतात, किंवा काही पाकळ्या ह्या सेपरेट पण असतात. आता तुम्हाला बऱ्यापैकी खूप फुलं लक्षात येत आहेत. गुलाब आहे, जास्वंद आहे, परत मोगरा आहे. काही जोडलेले असतात तर काही पाकळ्या ह्या सेपरेट पण असू शकतात. ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ ईच कार्पेल. अ होलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द ओव्हरी. लक्षात घ्या, हे मी वरच्या डायग्रॅममध्ये तुम्हाला समजून सांगितलेलंच आहे, परत एकदा सांगते. स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ द स्टाईल अँड ओव्हरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्हेल्स. Embryo sac is formed in each ovals by meiosis. Each embryo sac consists of haploid egg cell and two haploid polar nuclei.
आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फुलाकडे पाहावं लागेल. या फुलामध्ये लक्षात घ्या, हा पूर्णपणे जिम्नोस्पियमचा पार्ट नीट पहा. त्याच्या टोकाला जो आहे तो टोक म्हणजे स्टिग्मा म्हटला जातो. त्याच्यानंतर त्याच्या जे खालची दांडीचा पूर्ण भाग दिसतोय त्याला म्हटलं जातं स्टाईल. त्याच्या खाली ओवरी आहे. या ओवरीमध्ये असंख्य असे, ओवरी म्हणजे काय, अंडाशय. या अंडाशयामध्ये असंख्य असे अंडपेशी असतात. या अंडपेशी काय तयार करतायत तर लक्षात घ्या, एम्ब्रॉय सॅक असतो तो. एम्ब्रॉय सॅक म्हणजे हे बघा, आत वर त्याला आवरण पण आहे, मेम्ब्रेन आहे त्याला जोडलेला. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो सॅकमध्ये ईच ओवेल्स बाय मिओसिस म्हणजे ह्याच्यामधून काय त्या रिप्रोडक्शन होताना एक एक अंडपेशी बाहेर पडणार, म्हणजे त्या एम्ब्रॉय सॅकमध्ये येणार आहे. आणि लक्षात घ्या, हिप्लॉइड एक सेल असतात त्याच्यामध्ये. एका एम्ब्रॉय सॅकमध्ये असंख्य असे हिप्लॉइड एक सेल असतो आणि ते 2 हिप्लॉइड पोलार न्यूक्लियाई पण त्याच्यामध्ये टोकावर आपल्याला लक्षात येते. पोलार ग्रेन्स फ्रॉम अनादर आर ट्रान्सफर्ड टू द स्टिग्मा. इट इज कॉल्ड पॉलिनेशन. लक्षात घ्या, पॉलिनेशन होण्यासाठी पोलेन ग्रेन जो आहे तो त्या स्टिग्मावर बसला जातो. पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ द बायोटिक एजंट वाइंड और वॉटर. आता लक्षात घ्या, हे पॉलिनेशनसाठी त्यांनी इथे खाली एक डायग्रॅम दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये नीट पाहता येईल आपल्याला हे पॉलिनेशन कसं घडते. हे बघा, पोलेन ग्रेन्स कशा स्टिग्मावर हे जे बसलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की हे पोलेन ग्रेन काय होणार आहेत, एंट्री करणार आहेत. आणि ओवरीमध्ये हे जाताना काय होणार आहे तर, एक सेकंद, हे बघा, हां, पॉलिनेशनमध्ये त्याच्यामध्ये होताना आता कशात हे पोलेन ग्रेन्स कसे येतील त्याच्यावर तर वाईन किंवा वारा किंवा पाण्याच्या साह्याने सुद्धा हे पोलेन ग्रेन्स ह्याच्यावर बसणार आहेत. बायोटिक एजंट्स जसं की इन्सेक्ट किंवा अदर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी आहेत किंवा तसेच कीटक आहेत, ते कीटक त्या फुलाच्या स्टिग्मावर बसले त्या साह्याने सुद्धा काय येणार आहेत, हे पोलेन ग्रेन्स त्याच्यावर बसू शकतात किंवा वाऱ्याचे किंवा पाण्याच्या साह्याने सुद्धा बसू शकतात. हे पोलेन ग्रेन्स स्टिग्मावर बसल्यानंतर काय घडतंय बघा, स्टिग्मा बिकम्स स्टिकली ड्युरिंग द पॉलिनेशन. पोलेन germinate when they fall upon such a sticky stigma, that is a long pollen tube. 2 male gametes are formed. लक्षात घ्या, हे पोलेन ग्रेन आहेत या मेल गॅमेटमध्ये एंट्री करतायत. हो का, पोलेन ट्यूब जी आहे ही पोलेन ट्यूब याच्यामध्ये हा मेल गॅमेट एंट्री केलेला आहे. त्याच्यानंतर काय घडतंय, द पोलेन ट्यूब कॅरीड मेल गॅमेट्स. पोलेन ट्यूब रिचेस द एम्ब्रॉय सॅक वाया स्टाईल. ही जी स्टाईल जी दांडी दिसते त्याच्यामधून या मेल गॅमेट एंट्री करणार आहेत ओवरीमध्ये या एम्ब्रॉय सॅकमध्ये. आणि नंतर काय घडतंय, टिप ऑफ द पोलेन ट्यूब ब्रस्ट म्हणजे अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन एम्ब्रॉय सॅक. हे जे आहे पोलेन ट्यूबमध्ये हे ओपन होणार आहेत त्यावेळेस बघा, एम्ब्रॉय सॅक तिसरी जी आकृती आहे त्याच्यामध्ये दिसतंय बघा, हे ओवेल्स जे आहेत किती दिसत आहेत आपल्याला, 6 दिसत आहेत. त्याच्यातले पहिली जे आहे हे एम्ब्रॉय सॅक ओपन होतो आहे आणि ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते मेल गॅमेट एंट्री करणार आहेत. 1 मेल गॅमेट युनिट्स विथ द एग सेल टू फॉर्म झायगोट. त्याच्यामधील या फिमेल गॅमेट बरोबर हे मेल गॅमेट एंट्री केल्यानंतर त्याच्यापासून विथ द एग सेल टू फॉर्म झायगोट, त्याच्यापासून झायगोट तयार होईल. धिस इज कॉल्ड फर्टिलायझेशन. फार महत्त्वाचा भाग आहे हा फर्टिलायझेशनचा आणि हे परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जातं. पॉलिनेशन कसं होतं, फर्टिलायझेशनची डेफिनेशन वगैरे, तर हे सांगता आलं पाहिजे. सेकंड मेल गॅमेट युनिट्स विथ 2 पोलार न्यूक्लियाe एंडोस्पर्म्स इज फॉर्म्ड अँड as 2 nuclei
participate in this process, so it is called डबल फर्टिलायझेशन. ह्याच्यामध्ये दोघांचा सहभाग असतो, कुणाचा, एंडोस्पर्म्सचा पण, आणि त्याच्यामध्ये जे पोलार न्यूक्लियाय किती यूज होतात, तर 2 होतात. हे बघा ते एम्ब्रायोसाइकमध्ये कशा पद्धतीने घडतं आहे ते डिटेलमध्ये एक छोटी डायग्रॅम शेजारी दाखवलेली आहे. बघा त्याच्यामध्ये एक सेल येतो आहे आणि हे पोलार न्यूक्लियस त्याच्यामध्ये 2 असतात, तर ते असल्यामुळे त्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. लक्षात येते. आता ह्याच्यामध्ये ही झाली डबल फर्टिलायझेशन कशा पद्धतीने घडतं ते एंजिओस्पर्म्सचं, ते आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. डू यू नो पाहूया आपण हे. वेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स only one flower or 2 flowers burns on same plant, it is called self pollination. म्हणजे एकाच वनस्पतीचे जर जे झाडं म्हणजे एका फुलाच्या गुच्छावरून त्याच्यावरच जर ते पॉलिनेशन घडणार आहे तर त्याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. आणि अँड इफ it involves 2 flowers burns on 2 plants of same species, it is called क्रॉस पॉलिनेशन. वेगळ्या वनस्पतीचे म्हणजे वेगळ्या प्लॅन्ट्सचं हे आपल्याला 2 फ्लॉवर जर एकमेकासोबत इन्व्हॉल्व होऊन त्यांचं पॉलिनेशन घडलेलं आहे त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हटलं जातं. लक्षात येते. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, त्याच झाडाच्या वनस्पतीच्या त्याच दुसऱ्या फुलावर जर झालं तर त्याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. आणि क्रॉस पॉलिनेशन एका झाडाच्या वनस्पतीच्या फुलापासून दुसऱ्या वनस्पतीच्या फुलावर जे घडतं ते क्रॉस पॉलिनेशन. वाईल डिस्कवरिंग द न्यू हाय एल्डिंग अँड रेझिस्टंट व्हरायटीज ऑफ प्लांट, सायंटिस्ट बर्न अबाउट द पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ रस्ट. हे लक्षात घ्या. आणि लास्ट थोडा भाग आहे तो ट्राय दिस, हे वाचूनच लक्षात येईल. त्याच्यातला खालचा भाग तरीही सांगते. ही वनस्पती जी आहे बघा, लाईक कोनिकल फ्लास्कमध्ये टाकलेलं आहे त्यांनी. ॲड सम गार्डन सॉईल इन इट अँड सॉ सम पल्स ग्रेन्स इन इट in such a way that you can observe them through the glass and water it every day and record the changes. त्याच्यामध्ये काय होणार आहे, ते जे बीज टाकलेली आहेत त्याच्यामुळे त्याची वाढ होणार आहे. बघा ती वाढ कशी होते ती दाखवलेली आहे. ओवेल डिपेंड्स इन टू सीड्स अँड ओव्हरी इन टू fruit after fertilization. Seeds falls upon the ground when fruits break up and they germinate in the soil under favorable condition. Zygote develops at the cost of the food stored in endosperms of seed, and thus a new platelet is formed, and this is called seed जर्मिनेशन. म्हणजे काय, त्या बियाचं कशा पद्धतीने जर्मिनेशन घडते, कशा पद्धतीने डेव्हलप होतो आहे ते आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. त्याच्यामध्ये लक्षात येणार आहे. याच्यामध्ये बघा त्या बियामध्ये डेव्हलप होऊन तो वाढून परत त्याचं बाहेर तो मुळासकट मूळ परत खोड वाढते आणि त्याची डेव्हलपमेंट होते. या पद्धतीने आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हे आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये परीक्षेलाही प्रश्न येतात, तर एवढाच भाग घेऊया.